गोनस आहे विषारी. हो ना, बरं झालं दिसला. असा फिरला येतो वन दिसते मला आणि निवांत आलेला आहे. तो होल आहे पण इथं वन येत जास्त त्याचं. आणि आम्ही जवळ गेला आवाज करतो बघा. तो खोनच साप मित्रांनो. आणि नाही जाते पुढं. अरे हो राजा हो. खाली येतो आपण बॅक सेट करू मग तुला पॅक करू. बाळा खोन जाते साप आहे भयंकर असा विषारी. अजगराचे पिल्लू म्हणतात त्याला लोक फसतात. आणि बऱ्याच वेळा अजगर म्हणून पकडायला जातात त्यावेळेस काय होतं त्याचं बाईट होतं मित्रांनो. बघू नका तुम्ही कसा आवाज करतो आणि कसं वरती चढण्याचा प्रयत्न करतो. ते हे त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे पिवळसर आणि पोटाकडून गोल गोल डबे. शेपटी जाड आणि रट आणि तोंड एकदम जाड आणि शंकरपाळी रेल्वेचे डबे यासारखे तोंडापासून शेपटीपर्यंत तुम्हाला अशी डिझाईन दिसून येईल. बघू शकता तुम्ही. तर हा अजगर नसून एक खोन जातीचा विषारी साप आहे. आता याला खाली घेऊ आणि पहिली बॅक साईड करू आपण. बॅक साईड केली की मग याला आपण काय करू व्यवस्थित असं रेस्क्यू करून घेऊ. समोरचं जायला पाहतोय आवाज करून चेतावणी देतोय माझ्यापासून येऊ नका, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे हे आपल्याला तो दर्शवतो आणि सांगतो एकदम कुकरच्यासाठी सारखा आवाज काढून. त्याला ओळखायचं कसं आता पूर्ण तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे. हे डबे पाहू शकता तुम्ही. पाला पाचोळा दगडांचे विटांचे वासे प्लाऊड मला अशा ठिकाणी राहायला खूप असं आवडतं. सगळ्यात अगोदर माझी बॅग सेट करू आणि मग त्याला पॅक करू. सगळ्यात अगोदर काय बॅग सेट करणं खूप महत्त्वाचं आहे कारण साप आहे विषारी. साप येत आहे आणि आपली बॅग येते. चल थोडासा आवाज वाढवून किंवा बंद करा. कुत्र्याला चावला होता ना. हां दुसरं आणलं का मग कुत्रा आता नाही आणलं पाहिजे पण कुत्रं मांजर राहू द्या बरं पडतं जरा. कुत्रं मांजर बरं पडतं. आता तिकडं जातो ना मी तिकडं कुत्रं मांजर आहे ना त्यांच्याकडं लगेच दाखवतात ते. पाहिजे एखादं कुत्रं मांजर बरं पडतं. घोणस होती म्हणून बसला निवांत.